विरोधी बाकांवरती बाका वाजवणी विरोध केलेला आहे, त्याच्यावरती त्यांनी प्रखरपणे टीका केलेली आहे। देशातली जनता, देशातली नारी शक्ती याचा बदला घेईल किंवा या संदर्भात ठोस उत्तर जे आहे विरोधकांना देण्याचं कालचा दिवस हा देशाच्या इतिहासातला अतिशय दुर्दैवी दिवस होता आणि मी म्हणेन की हा देशातला काळा दिवस कालचा होता, कारण या देशाचे यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी नारी शक्ती वंदन विधेयक, महिलांना, लाडक्या बहिणींना 33% आरक्षण देण्याचं विधेयक सभागृहामध्ये आणलं आणि या देशामध्ये नारी शक्तीला, आमच्या लाडक्या बहिणींना एक न्याय देण्याचं, त्यांना आत्मनिर्भर करण्याचं, त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी विधेयक मांडून केला। त्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। काल खऱ्या अर्थाने सर्व विरोधी पक्षांना, काँग्रेस, इंडिया अलायन्स यांना एक संधी होती की या नारी शक्तीचा सन्मान करण्याची संधी होती, परंतु नारी शक्तीचा सन्मान न करता त्यांनी विधेयक हाणून पाडलं आणि त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर, देशासमोर आला। एक महिलांच्या विरोधी चेहरा त्यांचा देशासमोर आला आणि म्हणून मी विरोधी पक्षाचा ज्यांनी या महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला त्यांचा मी निषेध करतो आणि जाहीर धिक्कार करतो। खरं म्हणजे प्रधानमंत्री मोदीजींनी हे म्हटलं होतं की याचं क्रेडिट तुम्ही घ्या, हे जे महिला विधेयक बिल आहे त्याचं श्रेय तुम्ही घ्या आणि तुम्हाला श्रेय घ्या, परंतु महिलांना या ठिकाणी न्याय देण्याची आवश्यकता आहे। एक दलित, शोषित, पीडित, सर्वसामान्य लोक वर्गातल्या महिला यांना न्याय देण्याची संधी विरोधकांच्या हातात आली होती, परंतु त्यांनी ती संधी गमावली। त्यांनी त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे आणि महिला विरोधी चेहरा त्यांनी या देशाने पाहिलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना जसं विरोधकांनी विरोध केला आणि लाडक्या बहिणींना त्यांना खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवला, तसं या देशातल्या लाडक्या बहिणी या विरोधकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। आणि मोदीजींनी हेही सांगितलंय की या लाडक्या बहिणींना न्याय देण्यासाठी ज्या अनेक योजना त्यांनी केल्या, या योजना महिलांना आत्मनिर्भर, आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी केल्या। आता या आरक्षणामुळे महिलांचं आवाज बनून लोकसभा, विधानसभेमध्ये न्याय देण्याचं काम त्या केलं असतं, परंतु हे दुर्दैवी प्रकार या विरोधकांनी केलेला आहे, म्हणून त्यांचा पुन्हा एकदा मी निषेध करतो। लोकसभेत आवश्यक मतं मिळाली नाही, लोकसभेत आवश्यक मतं मिळाली नाही याचा अर्थ आम्ही हरलो नाही असं मोदींनी म्हटलेलं आहे। ज्याच्या मागे जनता आहे, मोदीजींच्या मागे 140 कोटी जनता आहे, त्यामुळे मोदीजी कधी हरू शकत नाहीत, मोदीजींचा कधीच पराभव होऊ शकत नाही। मोदीजी या ठिकाणी जे त्यांनी सांगितलं की हे सर्व अडथळे महिला आरक्षणामध्ये येतील ते आम्ही दूर करणार, पण महिलांना आरक्षण मिळवून देणार, हे खऱ्या अर्थाने जे म्हटलंय त्यांच्या पाठीशी शिवसेना देखील आहे खंबीरपणे। एनडीएचा घटक पक्ष म्हणून आम्ही राज्यभर, पूर्ण देशभर आज या महिला आरक्षणाला ज्यांनी विरोध केला त्यांचा निषेध केलेला आहे। प्रधानमंत्री कह रहे हैं कि कुछ लोगों ने विपक्ष के भ्रूण हत्या की ये सब प्रधानमंत्री का कह रहे हैं। एनडीए के लिए देश भरों से
लेकिन कुछ लोगों ने पार्टी का विचार किया, तुष्टीकरण का विचार किया और इस बिल का विरोध किया, डिलिमिटेशन को लेकर लोगों को गुमराह किया। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने जो महिला आरक्षण विधेयक लाया था, उनका एक सपना था कि नारी शक्ति को मजबूत करे, सक्षम करे और उनको आत्मनिर्भर, आत्मसम्मान मिले और तमाम महिला शक्ति जो है 50% उसकी आवाज बनकर लोकसभा और विधानसभा में आवाज उठाए। इसलिए उन्होंने जो महिला आरक्षण विधेयक लाया था, इसके लिए मैं उनका अभिनंदन करता हूं। विधेयक को समर्थन किया है, पूरी तरह सपोर्ट किया है और ये नारी शक्ति को सम्मान देने का, न्याय देने का मौका विरोधी पक्ष के पास आया था। कांग्रेस और इंडिया अलायंस को मिला था मौका, लेकिन उन्होंने वो मौका गंवाया है। इसलिए मैं उनका कड़ी निंदा करता हूं, उनका जाहिर निषेध करता हूं और इस बार सिर्फ उन्होंने राजनीति देखी है, वोटों की राजनीति की है। लेकिन मोदी जी ने कहा है नेशन फर्स्ट, राष्ट्र पहले बाकी बाद में, लेकिन विपक्ष ने राष्ट्र और महिलाओं का सम्मान नहीं करना, ये दुर्भाग्यपूर्ण है। ये देश के इतिहास में दुर्भाग्यपूर्ण घटना हुई है। कल का दिन देश के इतिहास में काला दिन था और इसलिए मैं इतना ही कहूंगा, मोदी जी ने कहा है कि वोट जो संख्या कम मिलना ये हमारा पराभव नहीं है, ये विपक्ष का पराभव है, ये विपक्ष की हार है। उनका असली चेहरा लोगों के सामने आया हुआ है। इसलिए महाराष्ट्र में जैसे लाडली बहनों ने जो लाडली बहन योजना को विरोध जिन्होंने किया, उनका जैसा हाल किया, वैसा ही हाल ये नारी शक्ति बिल जो विधेयक है उसको जिन्होंने विपक्ष ने विरोध किया है, उनको सबक सिखाने का काम ये देश का महिला वर्ग करेगा, हमारी लाडली बहना करेगी और प्रधानमंत्री मोदी जी के साथ पूरी तरह ये लाडली बहना जो डट कर खड़े रहेगी, यह विश्वास मुझे है। आने वाले दिनों में